नमस्कार, पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे मी दरदर पिटून आणलेलं होतं चक्कीमधून। तर हे खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही, अशा पद्धतीने हे मी बाटीचं पीठ दळून आणलेलं होतं। तर मी हे इथे 1 वाटी मोठं वाटं मी हे पीठ घेतलेलं आहे बाटीचं। याला बाटी किंवा पाणग्याचं पीठ असं सुद्धा म्हणतात। तर मी इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे 2 चिमूट आणि ओवा क्रश करून टाकलेला आहे थोडासा। आणि इथे मी आता 1 चम्मच तूप टाकून घेत आहे। तूप टाकल्याने ज्या बाटीला कुरकुरीतपणा येतो छान, म्हणून मी 1 चम्मच इथे तूप टाकलेला आहे। आता ह्या सगळ्या जिन्नसांना पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे अशी मूठ बांधेपर्यंत हे बघा अशा प्रकारे भिजवून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुपाचं प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल, मूठ जर अशी बांधत नसेल तर तुम्ही आणखी तूप टाकू शकता याच्यामध्ये। तर आता हे झालेलं आहे मिक्स करून। मी आता इथे पाणी टाकून व्यवस्थित छान गोळा करून घेणार आहे। तर हे बाटीचं पीठ असल्यामुळे पाणी खूप पिते, त्यामुळे मी थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे। आणि आता इथे मी अशा प्रकारे हे पीठ पसरवून वरून थोडं पाणी टाकून 5 ते 7 मिनिट मी याला बाजूला मुरत ठेवणार आहे। तर याला खूप म्हणजे एका वेळेस पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं। तर मी इथे आता थोडंसं पाणी टाकून याला मुरू दिलेलं होतं। तर आता 5 ते 7 मिनिट झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे हे पीठ नरम पडलेला आहे हा गोळा। तर आता याला आणखी एकदा छान व्यवस्थित मळून घ्यायचं मस्त। मला हा गोळा भिजवायला 10 मिनिट लागलेले आहे। तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सुद्धा ह्या गोळ्याला चांगलं तेल लावून तुम्ही सॉफ्ट करू शकता। मी इथे तेल नाही टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे सॉफ्ट झालेला पाहिजे हा डो। तर आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, अशा प्रकारे गोळे करायचे आणि त्याला थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं गोळ्याला। आणि मधात थोडंसं हलकासा असा पोकळ भाग राहिलेला पाहिजे आणि वरून आपण जसे मोदक आपण पॅक करतो तशा प्रकारे मोदकासारखं आपण पॅक करून घ्यायचं वरून असं। आणि मधामधून थोडासा पोकळ भाग ठेवायचा। याने काय होतं, जो गोळ्याचा पूर्ण भाग राहतो बाहेरचा अंदरचा तो पूर्ण शिजून जातो, कच्चा राहत नाही। तर बघू शकता 1 गोळा झालेला आहे माझा तयार। आता मी दुसरा गोळा करत आहे। याला पण तसंच करून घ्यायचं, असं हाताने स्प्रेड करून घ्यायचं आणि मधामध्ये थोडंसं पोकळ भाग ठेवून त्याला पॅक करून घ्यायचा अशा प्रकारे। हा दुसरा पण गोळा आपला आता तयार झालेला आहे। खूप सोपा आहे, अगदी आपण मोदक बनवतो सेम त्याच प्रकारे हा गोळा पण करून घ्यायचा। मी आता तिसरा गोळा करून घेत आहे। तिसऱ्या गोळ्याला पण मी त्याच सेम पद्धतीने करणार आहे। तर याला हाताने थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं किंवा तुम्ही अंगठा मधामध्ये आपल्या हाताचा अंगठा मधामध्ये ठेवायचा आणि हा जो साईडचा आपलं पीठ आहे गोळ्याचं ते जमा करून घ्यायचं। ती पण एक पद्धत तुम्ही वापरू शकता। तर आता मी असे एक एक करून पूर्ण गोळे करून घेणार आहे आणि इथे मी आता चाकूने असे मधातून काप करून घेणार आहे हलकेसे वरून। असे मी पूर्ण गोळ्यांना करून घेणार आहे। याने जो काही भाग राहतो तो पूर्ण शिजून जातो चांगला आणि त्याच्यामध्ये वाफ जाते। तर त्या वाफेने आतमधला जो भाग राहतो तो चांगला शिजून जाते, त्यामुळे मी असे काप करून घेत आहे। इथे मी अप्पे पात्र घेतलेले आहे बाटी शिजवायला। तर इथे मी ह्या अप्पे पात्र गरम झाला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेत आहे। तर आता इथे तेल टाकून झालेलं आहे आपलं पूर्ण होलमध्ये। आता आपण इथे ह्या बाट्या टाकून घेऊया छोट्या छोट्या। तर इथे मी पूर्ण बाट्या टाकून घेत आहे। तुम्ही पाणगे पण म्हटले तरी चालेल, आमच्याकडे तर पाणगेच म्हणतात, पण पुष्कळ जणांना पाणगे माहिती नाही, त्यामुळे मी बाटी हा शब्द वापरत आहे।
तर इथे बघा पांडगे पूर्ण झालेले आहे टाकून. आता इथे मी वरून झाकून घेत आहे. याला 10 मिनिट राहू द्यायचं. आणि बघा 10 मिनिट झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता खालचा भाग किती मस्त शिजलेला आहे. आता याला पलटवून घ्यायचं चम्मचनी. मी या बाटीला 10 मिनिट ठेवलेलं होतं कमी फ्लेमवर गॅसच्या. खूप मोठ्या फ्लेमवर ठेवायचं नाही. मोठ्या फ्लेमवर ठेवाल तर ते जळून जाईल, त्यामुळे लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवायचं. तर हे बघा आता आपण दुसऱ्या बाजूनी पण पलटवून घेतलेले आहे. आता इथे वरून थोडं तेल टाकून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जो वरचा भाग होता तो आता खाली पलटवला तर तो पण चांगला तेलामध्ये शिजला पाहिजे. तर हे बघा, तर याला पण आता आपण 2 ते 3 मिनिट वरून झाकून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं. तर हे बघा आता आपले दोन्ही साईडने अप्पे झालेले आहे. जर काटाने जर कच्चे राहत असेल तर काट पण जो अप्पे पात्राचा जो होल आहे त्याच्या साईडने पलटवून घ्यायचा, म्हणजे तो कच्चा भाग शिजून जातो. तर हे बघा अशा प्रकारे आपले बाट्या तयार झालेल्या आहे. तर आता मी दुसऱ्या जे उरलेल्या बाट्या होत्या त्या पण टाकून घेते याच्यामध्ये. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.